कागल सीमा तपासणी नाका ठरतोय मृत्यूचा सापळा, 3 दिवसात तिघांचा बळी, कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील दूधगंगा नदीजवळील कागल सीमा तपासणी नाका सध्या अपघातांचे केंद्र ठरत असून अवघ्या 3 दिवसात तिघांचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे। बुधवारी दुपारी ट्रकखाली दुचाकीस्वार चिरडला गेल्यानंतर संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावरील तपासणी टपरी उलथवून निषेध नोंदवला। 2024 पासून सुरू झालेल्या या नाक्यावर 2025 पर्यंत अनेक बळी गेल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। राष्ट्रीय महामार्गावर प्लास्टिक व सिमेंट बॅरिकेड्स लावून द्विगामी वाहतूक वळविण्यात आल्याने गोंधळ आणि अपघात वाढल्याची तक्रार आहे। महाराष्ट्रातून कर्नाटकात आणि उलट दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम लावले जात असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आरटीओ नाकाजवळ असूनही वाहने तपासणीसाठी अडकून राहत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते। आरटीओ नाकाजवळ असूनही वाहने तपासणीसाठी अडकून राहत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते। बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लिमिटेड या कंपनीकडून नाका उभारण्यात आला असून करातून लाखो रुपयांची वसुली होत असताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे। संबंधित कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी